सगळ्या भाज्या चिरून झाल्यानंतर नीलमने तिच्या चुलत सासूकडे घरी जायची परवानगी मागितली. तिची चुलत सासू टी व्ही बघण्यात मग्न होती. तिची सासू तिला घरी जाण्यासाठी अशी उतावळी झालेली बघून हसायला लागली आणि म्हणाली, "अगं नीलम, आत्ता तर आली आहेस, अजून थोडा वेळ थांब. आज तुझ्यासोबत राघव का आला नाही? अगं, लग्नासारख्या कार्यक्रमात आपल्या जवळचे लोकच तर असतात. या नोकरांवर आणि बाहेरच्या जेवण बनवणाऱ्यावर काय भरोसा?" नीलमने नेहमीच तिच्या चुलत सासूला स्वतःमध्येच गुंतलेली बघितलेली आहे. त्यांच्या तोंडातून आज हे सगळं ऐकून तिला छान वाटलं. नीलम नम्रतेने तिची मजबुरी समजावत म्हणाली, "आई, मुलं आजकाल अभ्यासात लक्ष देत नाहीत. त्यामुळे आमच्या दोघांमधल्या एकाला त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागत आहे. मुलांच्या परीक्षा पण तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास पण करून घ्यावा लागतो." तिची सासू चिंता दाखवत म्हणाली, "हो, ही गोष्ट बरोबर आहे. तू नोकरी करणारी बाई आहेस आणि तुझ्या घरात तुला मदत करायला कुठली कामवाली पण नाही. मुलांना शिकवणी लावणे तुमच्या आवाक्याच्या बाहेरच आहे. घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पण तुलाच पार पाडायला लागतात. या पुरुषांचं काय आहे? बायकोच्या हातात घर खर्चाचे पैसे देऊन ते मोकळे होतात." त्यांची मोठी सून मालती तिच्या मुलाला राहुलला खायला घालण्यात व्यस्त होती. पण तिच्या मुलाला सगळं खाणं बेकार वाटत होतं. अचानक नीलम आणि तिच्या चुलत सासूच्या कानावर त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. तो म्हणाला, "आजी, हे बघ ना, आई मला जबरदस्ती हा भाजीपाला खायला घालत आहे. मला हा भाजीपाला खायचा नाही. मला चायनीज खायला पाहिजे, ते पण आत्ता लगेच. नाहीतर." त्याच्या बोलण्याचा अर्थ मालती आणि त्याच्या आजीला चांगलाच माहीत होता. नीलमने प्रश्नार्थक नजरेने चुलत सासूकडे बघितले. तेव्हा त्या नीलमच्या कानात काहीतरी बोलत म्हणाल्या, "नीलम, यावेळी घरात कोणीच मोकळं नाही. नोकर पण त्यांची कामं करण्यात बिझी आहेत. यावेळी एवढ्या उन्हात मी तुझ्या सासऱ्यांना बाजारात कसे पाठवू? तू लगेच घरी जाऊन राघवला माझ्या घरी पाठवून दे. त्याला सांगून राहुलसाठी हॉटेलमधून चायनीज आणायला सांगते. नाहीतर हा नालायक मुलगा त्याच्या मनासारखं झाले नाही तर सगळं घर डोक्यावर घेईल." असं म्हणत त्यांनी त्यांच्या मुलाबद्दल, सुरेशच्या लहानपणाबद्दल सांगायला सुरुवात केली. काही वेळ ऐकून घेतल्यानंतर नीलमने हळूच तिथून काढता पाय घेतला. नीलम घरी जाताना रस्त्यात विचार करायला लागली की नितीन भाऊजींच्या लग्नाच्या वेळी तिच्या चुलत सासू सासऱ्यांच्या वागण्यात एवढा बदल घडण्यामागचं नक्की कारण काय आहे? या अगोदर तिचे चुलत सासरे कधी नीट त्यांच्याशी बोलत सुद्धा नव्हते. पण आता या दिवसात काय माहीत, बहुतेक मलाच काहीतरी गैरसमज झाला असेल. चला, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. बरं झालं आज राघव घरीच आहेत, नाहीतर राहुलने सगळ्यांच्या नाकी नऊ आणून ठेवलं असतं. तिची सासू प्रत्येक वेळी तिच्या नवऱ्याची प्रशंसा करत असायची. राघवने त्यांचं एखादं काम केलं तरी त्या सगळ्यांना सांगत असायच्या आणि त्याचे उपकार मानत असायच्या. घरी आल्या आल्या नीलमने नवऱ्याला सासूबाईंचा आदेश ऐकवला. हे ऐकून राघव उलटा नीलमवरच भडकला. तो म्हणाला, "मूर्ख बाई, मला सुट्टीच्या दिवशी पण आराम करून देत नाहीस. काय गरज होती राजा हरिश्चंद्र बनायची? काहीतरी बहाणा बनवायचा होता." बायकोवर ओरडत राघव तयार व्हायला लागला आणि नीलम दुपारच्या जेवणाची तयारी करायला लागली. राघव जाता जाता बायकोला म्हणाला, "आज माझ्यासाठी घरात जेवण बनवू नकोस. काकूनं बोलवलं आहे, म्हणजे मला नक्कीच मालतीच्या हातचे चवदार जेवण खायला घातल्याशिवाय घरी परत सोडणार नाही." असं म्हणत राघव घरातून बाहेर पडला. पण नवऱ्याचं बोलणं ऐकून नीलमला नवऱ्याचा खूप राग आला. ती मनात म्हणाली, "यांना काय मिळतं मला चिडवून, माझा अपमान करून?" कधी राघव तिच्यासमोर त्याच्या ऑफिसमधल्या सीमाच्या स्मार्टपणाबद्दल चर्चा करत असतो, तर कधी बाजूच्या शोभावहिनींची प्रशंसा करत असतो. कधी त्याच्या चुलतीच्या चांगल्या गुणांची, तर कधी मालती बनवत असलेल्या चवदार जेवणाची. जर तिने कधी नवऱ्याच्या समोर दुसऱ्या पुरुषांची प्रशंसा केली तर याचा परिणाम तिला चांगलाच माहीत होता. त्यामुळे ती या फालतू गोष्टींना जास्त महत्त्व देत नव्हती. तेवढ्यात अचानक ती तिच्या मुलीचा, नेहाचा आवाज ऐकून घाबरली. नेहा ओरडत होती, "आई, अगं लवकर इकडे ये. दादाला लागलं आहे. रक्त येत आहे." नीलमने पटकन गॅस बंद केला
रक्ताने भरलेल्या मुलाला घेऊन ती जवळच्या दवाखान्यात त्याला पट्टी करायला घेऊन आली. त्यात खूप वेळ तिचा निघून गेला. घरी आल्यावर नीलमने लगेच जेवण बनवायला घेतलं. अर्धी शिजलेली भाजी परत गॅसवर ठेवली. दुसऱ्या बाजूला कुकरमध्ये भात घातला आणि पीठ भिजवायला घेतलं. जेवण तयार झाल्यानंतर तिने मुलांना जेवायला वाढलं. तेवढ्यात घामाने भिजलेला राघव तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याची अशी अवस्था बघून नीलम त्याला काही विचारणार होती त्या अगोदरच राघव तिला म्हणाला, मला जेवायला दे, खूप भूक लागली आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून नीलमला खूप आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, अहो तुम्ही तर बोलत होता की माझं जेवण बनवायची काहीच गरज नाही. त्या लोकांनी तुम्हाला एवढा वेळ थांबून घेतलं आणि जेवायला पण विचारलं नाही. थकलेला गर्वाने भरलेला राघव बायकोवर ओरडला. म्हणाला, मला जेवायला द्यायचं असेल तर दे, फालतूची विचारपूस करून माझं डोकं फिरवू नकोस. नवऱ्याला चिडलेला बघून नीलम शांत बसली. स्वतःला वाढून घेतलेलं ताट नवऱ्याच्या समोर ठेवून त्याला जेवायला सांगितलं आणि किचनमध्ये गेली. राघव जेवायला लागला. नीलम किचनमध्ये विचार करायला लागली की स्वतःच्या मुलासारख्या राघवला मानणाऱ्या सासूबाईंनी त्याच्याकडून उपाशीपोटी एवढी कामं कशी काय करून घेतली. राघवच्या जागेवर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला असं उपाशी ठेवलं असतं का. तिला नवऱ्याचा राग यायला लागला. बघावं तेव्हा श्रीमंत पाहुण्यांची हांजी करत असतात, मग कोणी त्यांना बोलवू किंवा न बोलवू. राघव त्यांच्या श्रीमंत पाहुण्यांच्या घरी जाण्याची संधी कधीच चुकवत नसायचा. स्वतःच्या बरोबरीच्या पाहुण्यांना किंवा आजूबाजूंच्या लोकांच्या घरी नाईलाज असेल तरच जायचा आणि नीलमकडून पण तो अशीच वागण्याची आशा करायचा. कितीतरी वेळा या गोष्टींवरून त्या दोघांच्या मध्ये वाद झाला होता. आजपर्यंत नीलम राघवच्या या अशा वागण्याला समजू शकली नाही. तिने कितीतरी वेळा नवऱ्याला समजून सांगायचा प्रयत्न केला की आपण आपल्या बरोबरीच्या लोकांच्या भावनेची कदर करायला पाहिजे. त्यांच्यासमोर आपल्या श्रीमंत पाहुण्यांचे गुणगान गाऊन काहीच फायदा नाही. पण राघवने नीलमचं कधीच ऐकलं नाही. नीलमला माहीत होतं की राघव कधी पण तिला आणि तिच्या मुलांना त्यांच्या श्रीमंत पाहुण्यांच्या घरी एखाद्या कार्यक्रमासाठी घेऊन जायचा तेव्हा कायम नीलमला त्यांच्याबद्दल, त्यांच्या राहणीमानाबद्दल पाहुण्यांच्या तोंडून टोमणे ऐकायला लागायचे. कधीकधी तर त्यांच्या घरातले नोकर पण त्यांना बघून आपापसात चर्चा करायचे. म्हणायचे, घ्या आले, हा माणूस एका ऑफिसमध्ये कामाला आहे, त्याची बायको कुठल्या तरी शाळेत शिकवायला आहे आणि आपल्या मालकांची श्रीमंती बघा, त्यांच्या पुढे यांची काहीच लायकी नाही. हा सगळा विचार करत नीलम बराच वेळ किचनमध्ये उभी होती. नंतर उठली आणि झोपायला गेली. झोपून उठल्यावर बघितलं तर तिचा नवरा त्याच्या काकीच्या घरी गेला होता. रात्री जेव्हा घरी परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्याला आनंदी बघून नीलमच्या चेहऱ्यावर आनंद आला. तो घरी आल्यावर म्हणाला, नीलम, 4 दिवसानंतर आपल्याला नितीनच्या लग्नासाठी मुंबईला जायचं आहे. त्याच्या सासरच्या लोकांनी सगळ्या वऱ्हाडी लोकांची यायची जायची व्यवस्था ट्रेनमध्ये केली आहे. तिथे गेल्यावर सगळ्यांच्या राहण्याची व्यवस्था मोठ्या 3 स्टार हॉटेलमध्ये केली आहे. काहीही झालं तरी आपण या लग्नाला जायचं आहे. आणि हो, तू लगेच मला काही पैसे दे. हे ऐकून नीलम म्हणाली, पैसे कशासाठी? अचानक पैशांची गरज का पडली? इमर्जन्सीसाठी ठेवलेल्या पैशांना मी हात लावणार नाही. राघव म्हणाला, अगं वेडाबाई, नितीनचे लग्न मोठ्या घरात ठरलं आहे आणि तिकडे काकांचा रुबाब पण काही कमी नाही. सगळे शहर काकांना ओळखते. मग अशा वेळेस साधी कपडे घालून आपण सगळ्यांच्या समोर आपली लायकी काढून घ्यायची का? अशा वेळेस राघवला नसलेला मोठेपणा दाखवताना बघून नीलमला त्याचा खूप राग यायचा. खोटा मोठेपणा दाखवण्याच्या नादात तिला तिच्या घराचं बजेट बिघडवायचं नव्हतं. ती उदास होऊन म्हणाली, माझ्याजवळ आपल्या सगळ्यांना कपडे घेण्या एवढे पैसे नाहीत. जर तुम्ही आपल्या सगळ्यांना कपडे घेण्यासाठी पैशाची व्यवस्था करू शकत असाल तरच मी मुलांना घेऊन लग्नाला येईन, नाहीतर तुम्ही एकटे जाऊन लग्न अटेंड करा. आम्हा बायकांना असल्या कार्यक्रमात, पार्टीमध्ये नवीन कपडे, दागिने घालण्याची काळजी लागलेली असते.
बायकोच्या तोंडातून दुसऱ्या बायकांबद्दल ऐकलं तसं राघवमधला असमर्थ पुरुषार्थी अहंकार जागा झाला. काही वेळ विचार केल्यानंतर तो नीलमला म्हणाला, प्लीज आता तूच यातून मार्ग काढण्यासाठी काहीतरी उपाय सुचव. आपल्याकडे वेळ खूप कमी उरला आहे आणि सगळ्यांसाठी कपडे पण खरेदी करायचे आहेत. नीलम नवऱ्याकडे बघत म्हणाली, अहो आता एवढ्याशा वेळेत मी पैशांची अरेंजमेंट कशी आणि कुठून करणार? तुम्हीच तुमच्या कुठल्या तरी मित्राकडून किंवा पाहुण्यांकडून पैसे उसने घ्या. बायकोचं बोलणं ऐकून राघव लगेच पैशाची जुळणी करायला घरातून बाहेर निघून गेला. काही वेळानंतर तो त्याच्या काकांच्या घरातून हताश होऊन तोंड पाडून घरी आलेला बघून नीलमच्या मनाला खूप वेदना झाल्या. घरी आल्यावर बायकोला असं शांत बसलेली बघून राघव स्वतः म्हणाला, नीलम माझं नशीबच फुटकं आहे. काकांच्या घरी जाऊन मी ज्या ज्या पाहुण्यांना पैशाबद्दल बोललो त्या सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली. खूप विचित्र परिस्थिती आहे. नीलम तू तुझी एखादी सोन्याची बांगडी किंवा एखादा दागिना मला दे. मी ती वस्तू गहाण ठेवून आत्ता लगेच पैशाची व्यवस्था करतो. नवऱ्याचं बोलणं ऐकून नीलमच्या रागाचा पारा चढला. तिला मनातून नवऱ्याचा खूप राग आला होता. ती मनात स्वतःशी बडबड करत म्हणाली, तुमच्या याच पैशांनी श्रीमंत पण मनाने गरीब असलेल्या पाहुण्यांची प्रशंसा करता करता माझ्या नवऱ्याचं तोंड थकत नाही. त्याच्या कुठल्या पाहुण्यांनी नवीन गाडी किती रुपयांना विकत घेतली, कुणी त्यांच्या मुलांच्या लग्नात किती खर्च केला, कुठला पाहुणा बाहेरच्या देशात निघाला आहे, कुणाचं लव्ह मॅरेज झालं आणि कुणाचं अरेंज मॅरेज झालं, याची सगळी माहिती माझ्या नवऱ्याला पूर्ण लक्षात आहे. पण याच राघवला त्याच्या घरातल्या परिस्थितीची अजिबात जाणीव नव्हती. तो स्वतः गरीब असल्यासारखे त्याला वाटत नव्हते आणि हे नीलमला चांगलंच माहीत होतं. नीलमला विचारात बुडालेली बघून राघव काळजी करत म्हणाला, नीलम काय झालं? जर तुला तुझा दागिना द्यायची इच्छा नसेल तर नको देऊस, पण अशी उदास होऊन बसू नकोस. मी माझी सोन्याची अंगठी मोडून माझ्यासाठी नवीन शर्ट पॅन्ट नवीन बूट विकत घेतो. असं म्हणत राघव मुलांच्या सोबत TV बघायला लागला आणि नीलम काहीही न बोलता तिच्या घरातल्या कामाला लागली. रात्री जेवताना पण राघवचे तोंड फुगलेलेच होते. आईवडिलांच्या मध्ये चाललेला तणाव मुलांच्या नजरेतून लपला नाही. मुलांनी पण शांतपणे जेवण करून झोपायला निघून गेली. 4 दिवसानंतर नितीनच्या लग्नाच्या जाण्यासाठी राघव आनंदात त्याची बॅग भरत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. नीलम आणि तिची मुलं बापाचा उत्साह बघून हैराण होऊन त्याच्याकडे बघत होती. राघव त्याची बॅग भरण्यात मग्न होता. नवीन आणलेला बूट घातला आणि जुना बूट बाहेर फेकून दिले. तेवढ्यात कोणीतरी दार वाजवलं. नीलमने जाऊन दार उघडलं तर समोर तिचे चुलत सासरे उभे होते. त्यांनी बाहेरूनच राघवला आवाज दिला. स्वतःचे नाव काकांच्या तोंडातून ऐकताच राघव गडबडीत काकांच्या जवळ आला आणि म्हणाला, अजून 5 मिनिट, माझं आवरायचं झालं आहे. फक्त बूट घालून बॅग बंद करायची राहिली आहे. आणि तसंही स्टेशनवर जाणारी गाडी यायला अजून थोडा वेळ बाकी आहे ना. तुम्ही पुढे जा, मी मागून येतोच. त्याचं बोलणं मध्येच तोडत त्याचे काका गोड आवाजात राघवला म्हणाले, हो राघव, गाडी यायला अजून वेळ आहे, म्हणूनच तर तुझ्या इकडे यायला वेळ मिळाला आहे. राघव, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. जर तुला नितीनच्या लग्नाला मुंबईला यायचं असेल तर तिकडे यायची व्यवस्था तुझी तू कर. नितीनच्या सासऱ्यांनी फक्त 25 माणसांची येण्या जाण्याची व्यवस्था केली आहे. हे कोण? राघव म्हणाला, पण काकी तर कालपर्यंत मला याबद्दल काहीच बोलली नाही. ती तर मला माझ्या बायको मुलांना सोबत घेऊन येण्यासाठी बोलत होती. मी तर नितीनच्या लग्नासाठी नवीन कपडे खरेदी केले, ऑफिसमधून सुट्टी पण घेतली आहे. जर मला याबद्दल अगोदरच माहीत असतं तर. त्याचं बोलणं ऐकून त्याच्या काकांचा चेहरा रागाने लाल झाला. ते रागात गर्वाने म्हणाले, आता तूच सांग, 25 माणसांच्या मध्ये मी कुणाला कुणाला घेऊन जाणार? या 25 तिकिटांमध्ये घरातले लोक, नितीनचे काही मित्र, जवळचे ओळखीचे मोठे लोक यांनाच घेऊन जाणार आहे. तिथे माझा पण काही मानसन्मान राहिला पाहिजे ना. काय सारखी काकी काकीची रट लावून बसला आहेस? ते घर तुझ्या काकीचं आहे का माझं? तू या लग्नासाठी येण्यासाठी सगळ्या तयारी मला विचारून केल्या होत्यास का?
अरे, नितीनच्या लग्नाला येण्यासाठी आमच्या घरात काम करणारे नोकर आणि माळी पण यायला तयार झाले आहेत. मग काय मी त्या सगळ्यांना लग्नाला घेऊन जाऊ का? तुझी काकी तर मूर्ख आहे, पण तू तर समजूतदार आहेस ना. मग त्याचे काका त्यांचं बोलणं अर्धवट सोडून त्याच्या कारमध्ये बसून निघून गेले. त्यांच्या बोलण्याने आजूबाजूचे वातावरण तणावग्रस्त झाले. नीलमने नवऱ्याकडे बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावर, मनावर त्याच्या काकांनी त्याचा केलेला अपमान स्पष्ट दिसत होता. तिच्या नवऱ्याला खऱ्या परिस्थितीचा सामना एवढ्या लवकर करायला लागेल याची कल्पना नीलमने स्वप्नातसुद्धा केली नव्हती. नीलम नवऱ्याला म्हणाली, अहो, एखाद्या तहानलेल्या माणसाला जेव्हा पाणी दिसतं आणि तो त्यापर्यंत जेव्हा पोहोचू शकत नाही त्यावेळी त्याची जी अवस्था होते. असं म्हणत ती तिच्या नवऱ्याकडे एकटक बघायला लागली. राघवने पण उदास होऊन तिच्याकडे बघत तिच्या बोलण्याचे समर्थन केले. हे बघून नीलम स्वतःच्या भावना मनात दाबून नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी नाश्ता बनवायला किचनमध्ये निघून गेली. आज त्याच्या काकांनी त्याच्या गरिबीचा अपमान केल्यामुळे राघवला पहिल्यांदा त्याच्या परिस्थितीची जाणीव झाली होती.